नमस्कार मित्रांनो, आपण आता नाशिक सिटीमध्ये आहोत आणि मी सध्या नाशिकमध्येच राहिला आहे. तुम्हाला पण तुमच्या घराशेजारी जर गार्डन बनवायचं असेल आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावा, शोचे पण झाडं लावा, सोबतच नारळाचे झाडं लावा, पेरूचे झाडं लावा, चिकूचे झाडं लावा, झेन आंब्याचे झाडं लावा. आपला जो झेन आंबा आहे वर्षातून 2 ते 3 वेळा येणार आहे आणि आपण इथे पण 2-3 महिन्यापूर्वी त्यांना झाडं दिलेली आहेत. आपण हा एक छोटासा ब्लॉग बघा. आणि तुम्हाला पण जर असं गार्डन बनवून पाहिजे असेल घराशेजारी आणि त्या सोबत नारळाचे, चिकूचे, आंब्याचे झाडं लागत असेल तर तुम्ही माझ्याशी डायरेक्ट संपर्क करू शकता. हे बघा मित्रांनो, सावलीसाठी इथं यांनी पिंपळाचं झाड लावलेलं आहे आणि सोबत इथे त्यांची घराशेजारी ही जागा आहे. ह्या उरलेल्या जागेमध्ये शोचे बरेचसे झाडं आहेत, त्याच्यासोबतच नारळाचं झाड आणि गार्डनिंग खूप छान पद्धतीने बनवलेलं आहे. इथे आपण त्यांना झेन आंब्याचे काही झाडं दिलेले आहेत. हे बघा, हे छोटंसं झाड आहे आणि ह्या छोट्याशा झेन आंब्याला आता मोहर पण लागलेला आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी हे झाडं लावलेले आहे. सोबतच इथं मस्तपैकी फरची टाकून आणि खूप छान पद्धतीने गार्डनिंग बनवलेलं आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण त्यांना जवळपास 10 झेन आंब्याचे झाडं दिलेले आहेत. इथं नारळाचं झाड आहे आणि असं तुम्ही कंपाऊंड पण करू शकतात आणि झाडं लावून मग घरीच आस्वाद घेऊ शकतात. धन्यवाद. आपलं मार्केट